नागपंचमीला पुरणपोळी करण्याचा बेत आहे, पण बऱ्याचदा घाईघाईमध्ये काय होतं किंवा नवीन जी शिकाऊ मंडळी आहे त्यांच्याकडून पुरण बऱ्याचदा पातळ होतं. त्यानंतर मग आपण कितीही छान कणिक भिजवली किंवा कितीही बाकीच्या गोष्टींची काळजी घेतली तरी लाटताना पुरण बाहेर येतं, पोळी फाटते आणि आपली सगळी मेहनत वाया जाते. पण आता अजिबात काळजी करू नका, कारण पुरण कितीही पातळ झालं तरी ते अगदी मस्त घट्ट करून पुरणपोळीसाठी परफेक्ट कसं करायचं याच्यासाठी मी 10 सोप्या आणि भन्नाट अशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं पातळ झालेलं पुरणसुद्धा म्हणजे एकदम घट्ट तयार होईल आणि पुरणपोळीचा बेत अजिबात बिघडणार सुद्धा नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पुरण घट्ट होण्यासाठी ज्या टिप्स आहेत त्या तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण सुरुवातीलाच पुरण पातळ होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची ती अगोदर सांगते. तर आता इथे मी ही चणा डाळ जी आहे ती कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. तर चणा डाळ शिजवल्यानंतर यातलं जे पाणी आहे मंडळी ते अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घ्यायचं. ह्याच्यामध्ये जर शिल्लकचं एक्स्ट्राचं पाणी डाळीमध्ये राहिलं तरीसुद्धा आपलं पुरण पातळ होतं. तर सुरुवातीलाच जर काळजी घेतली तर आपलं पुरण पातळ होतच नाही. तर आता मी 2 दिवस पूर्वीच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे, म्हणजे अजिबात तुम्हाला पुरणपोळी करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर ही एक टिप इथे लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ही चणा डाळ शिजवतो तेव्हा ती एकदम छान मऊसूत शिजली पाहिजे, पण त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असता कामा नये. तर आता बघू शकता तुम्ही डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतली आहे. आता दुसरी जी टिप आहे ती म्हणजे पुरणामध्ये साखर किंवा गूळ किती घालायचा. तर जेवढी आपण चणा डाळ घेतो ना मंडळी तेवढाच आपण गूळ किंवा साखर घालायची आहे. जर तुम्ही गुळाच्या पुरणपोळ्या करणार असाल तर जर 1 कप आपण चणा डाळ घेतली आहे तर तेवढाच आपण गूळ घ्यायचा आहे. जर साखरेच्या करणार असाल तर आपण तेवढीच साखर घेणार आहोत. समप्रमाणात त्याच्यामध्ये गोडाचं साहित्य घातलं तर आपली पोळी किंवा पुरण जे आहे ते अजिबात पातळ होत नाही. जर साखर किंवा गूळ जास्त झाला तर मात्र पुरण पातळ होण्याची शक्यता असते. तर आता व्यवस्थितपणे आता ही जी गरम गरम डाळ आहे त्यामध्येच आपल्याला हे आधीच मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण गॅसवरती ठेवून याला शिजवून घेणार आहोत. आता मी तुमच्यासोबत ह्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे, म्हणजे आता माझं पुरण तर इथे पातळ झालेलं नाही आहे आणि ते होणारही नाही, कारण मी आधीची जी काळजी असते ती घेतलेली आहे. पण जर तुमचं पुरण पातळ झालं तर मग कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते आता तुम्हाला या स्टेजला सांगते. पुरण पातळ झालं म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर खूप आहे, पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, एकतर साखर किंवा गूळ जास्त झालेला आहे, या गोष्टीमुळे ते सगळं होतं. तर पुरण जर पातळ झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ती म्हणजे काजू बदामाची पावडर. काजू किंवा बदाम हलकेसे तव्यावरती रोस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. काजूची पावडरसुद्धा छान लागते आणि बारीक चाळून घेतलेली जी काजूची पावडर आहे ती तुम्ही 2 ते 3 चमचे, सुरुवातीला 2च चमचे घाला. 2 चमचे काजूची पावडर तुम्ही पुरणामध्ये मिक्स करू शकता किंवा बदामाचीसुद्धा करू शकता आणि त्यानेसुद्धा पुरण आपलं घट्ट व्हायला मदत होते. त्यानंतर दुसरी टिप सांगते ती म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जी आपली पंढरपुरी डाळ किंवा डाळवं असतं किंवा रोस्टेड चना डाळ जी असते त्याची पावडर बघू शकता व्हिडिओमध्ये. या पंढरपुरी डाळ्याची पावडर करून तुम्हाला याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा सुरुवातीला घालायची. आता पुरण किती आहे त्या प्रमाणात तुम्हाला याच्यामध्ये घालावी लागेल. हे भाजलेलं असतं, याची पावडरसुद्धा तुम्ही 1 ते 1.5 चमचा 2 चमचे याच्यामध्ये घालू शकता, कारण हे भाजलेलं असतं. ह्याच्यामुळे चवीमध्ये आपल्या पुरणाच्या अजिबात जास्त फरक पडत नाही, पण पाण्याचं प्रमाण जे आहे, पाणी जे आहे, मॉइश्चर आहे पुरणामधलं ते शोषून घेण्याचं काम ही पंढरपुरी चणा डाळ जी आहे ती करते. त्यामुळे सुद्धा पुरण घट्ट व्हायला मदत होते. तर आता ह्याच्यानंतरची जी टिप आहे ती म्हणजे जे पोहे असतात, तर जे आपले नाश्त्याचे पोहे आहेत त्याचीसुद्धा पावडर तुम्ही एकदम फाईन अशी पावडर तयार करायची. त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आणि ती चाळलेली जी पोह्याची पावडर आहे 1 ते 2 चमचे तुम्ही पुरणामध्ये जर घातली तर पोहेसुद्धा छानपैकी याच्यामधलं जे मॉइश्चर आहे, एक्स्ट्राचं पाणी आहे ते शोषून घेण्याचं काम करतं आणि पुरण आपलं घट्ट व्हायला मदत होते. यानंतरची जी तिसरी टिप आहे ती म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठ घालू शकता. तर भाजलेलं बेसन पीठ घाला, कच्चं बेसन पीठ घालायचं नाही. सुरुवातीला थोडंच घालायचं आहे, कारण बेसन घातल्यामुळे लगेचच पुरण घट्ट होण्याची शक्यता असते. तर खूप कोरडं व्हायला नको म्हणून आपण भाजलेलं बेसन पीठसुद्धा 1 ते 1.5 चमचा 2 चमचे जास्तीत जास्त घालू शकतो. जर तुम्हाला हे सुद्धा करायचं नसेल तर तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा किंवा तांदळाचं जे पीठ असतं ते सुद्धा घालू शकता. तांदळाच्या पिठामुळे सुद्धा पुरण घट्ट व्हायला मदत होते. तर खूप जास्त घालायचं नाही, अगदी 1 ते 1.5 चमचा घालायचं. आणि जर पुरण तुम्हाला वाटलं की कमी होते किंवा फिकं पुरण तयार होते, गोडीला कमी होते, तर तुम्ही थोडासा गूळ किंवा साखर याच्यामध्ये वाढवू शकता.
त्यानंतर अजून एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासोबत शेअर करते पुरण घट्ट होण्याचा, तो म्हणजे तुम्ही सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटसुद्धा पुरणपोळीमध्ये किंवा पुरणामध्ये घालू शकता. म्हणजे खोबरं जे असतं त्याच्यामुळे सुद्धा मॉइश्चर याच्यामधलं कमी होतं, पुरण आपलं दाटसर व्हायला मदत होते आणि आपल्या पुरणपोळीची चवसुद्धा बिघडत नाही, उलट पुरणपोळी छानच लागते. आणि सुकं खोबरं एकदम बारीक करायचं मिक्सरला किंवा मग जे डेसिकेटेड कोकोनट बारीक मार्केटमध्ये जे रेडीमेड मिळतं ते घातलं तर अतिउत्तम. त्यामुळे सुद्धा आपल्या पुरणपोळीला मस्त एक अशी खोबऱ्याची चव येते आणि पुरणसुद्धा घट्ट होतं, पोळीसुद्धा आपली फुटत नाही. त्यासोबत अजून एक ऑप्शन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉरसुद्धा घालू शकता. कॉर्नफ्लॉरमुळे चव नाही बिघडत, खूप जास्त घातलं तर बिघडू शकते. तर अर्धा ते 1 चमचा कॉर्नफ्लॉरसुद्धा याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा पुरण घट्ट व्हायला मदत होते. तर तुमच्याकडे आता भरपूर जवळपास 7 ते 8 ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मंडळी. तर एवढ्या सगळ्या गोष्टींपैकी एखाद 2 गोष्ट मी जास्त प्रिफर करते, ते म्हणजे काजूची पावडर. त्यानंतर आपण याच्यामध्ये सुकं खोबरं घालू शकतो किंवा एक चांगला ऑप्शन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खवासुद्धा घालू शकता हां. तर हे 3 ऑप्शन मी सगळ्यात जास्त वापरते. बाकी मग तुम्हाला याच्यामधला जो कुठला ऑप्शन किंवा सबस्टिट्यूट आवडला असेल तो तुम्ही घालून, जर तुमचं पुरणसुद्धा पातळ झालेलं असेल तर नक्कीच या टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या उपयोगाला पडतील अशी मला नक्की खात्री आहे. तर नागपंचमीच्या सणाला तुम्हीसुद्धा पुरणपोळी करणार असाल तर या टिप्ससुद्धा नक्की लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा या सगळ्या 10 टिप्स ज्या आहेत त्या कशा वाटल्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.